हॅलो डॉक्टर. बऱ्याच लोकांना आय व्ही एफ बद्दल अजूनही गैरसमज आहे. लोकांना असं वाटतं आय व्ही एफ म्हणजे शेवटचा पर्याय असतो का? हो, तसं जर सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करून झालेत, सगळ्या तपासण्या आपल्या लक्षात आलं की ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा असे काही प्रॉब्लेम्स आहे की जे सामान्य ट्रीटमेंटने होऊ शकत नाही, त्यामुळे IVF हा शेवटचा पर्याय असतो अशा केसेसमध्ये. फॉर एक्झाम्पल, जसं मी तुला सांगितलं, ट्यूब ब्लॉक्स असल्या तर डेफिनेटली शेवटचा पर्याय आहे. त्याच्यानंतर आय व्ही एफ मध्ये काही प्रकार असतात का? IVF मध्ये कन्व्हेन्शनल IVF आणि ICSI म्हणून प्रकार असतात. जे कन्व्हेन्शनल IVF मध्ये आम्ही जे काही फर्टिलायझेशन होतं नॅचरली होऊ देतो, म्हणजे पेट्री डिशमध्ये किंवा इन्क्युबेटरमध्ये. पण ICSI मध्ये स्पर्म आणि स्त्रीबीज घेऊन त्यांना आम्ही आपल्या मशीनद्वारे फर्टिलाइज करतो, म्हणजे आपल्या हाताने फर्टिलाइज करतो, म्हणून त्याला ICSI म्हणतात. असे दोन कन्व्हेन्शनल आणि ICSI असे दोन प्रकारचे IVF आहे. तुम्हाला IVF बद्दल काही गैरसमज असतील तर इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट कडे जाऊन आपले गैरसमज दूर